टाकळी तालुका मिरज येथे गणेश मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेला स्पीकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटील संजय माने व त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आले। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती। टाकळीतील एका गणेश मंडळाच्या ध्वनिक्षेपक रात्री 11 वाजता सुरू असल्याने पोलीस पाटील संजय माने यांनी सांगितले। या कारणावरून संजय माने यांना तू कोण सांगणारची दमदाटी करीत मारहाण केले। यावेळी माने यांची पत्नी, मुलगा, मुलगी व आई हे सर्वजण तेथे आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना काठ्या व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आले। पोलीस पाटील संजय माने यांना पोलिसांची वेळेत मदत मिळाली नसल्याने त्यांनी कुटुंबासह पोलीस ठाणे गाठले। या प्रकाराबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीसाठी पोलीस पाटील संघटना आक्रमक झाले। तसे निवेदन त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तळेकर यांना दिले। संजय माने, टाकळी पोलीस पाटील। आता सध्या गणेश उत्सव चालू आहे आणि टाकळीमध्ये जनसेवा गणेश उत्सव मंडळ हे आमच्या जवळच आहे, आमच्या घराच्या जवळच आहे आणि मी मिरजेला गणेश मंडळ पाहण्यासाठी कुटुंबासह आलो असता मला गावातून काही फोन आले की बाबा तुमच्या घराजवळचंच मंडळचे स्पीकर अजून चालू आहे, आम्हाला एक न्याय आणि तुझ्या गल्लीतल्या मंडळाला एक न्याय असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी म्हटलं नाही बाबा, मी आता मिरजेत आहे, मी गावात जाऊन त्यांना सांगतो। तर मी जाऊन मंडळाजवळ आशुतोष कारंडे या मुलाला सांगितलं बाबा स्टेरिओ बंद कर। तर तो म्हटला तू कोण सांगणार, म्हणून मला तो मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्याच्या मारहाण केल्यानंतर माझे कुटुंब काय गर्दी झाली म्हणून बघण्यास आल्यानंतर माझ्या कुटुंबालाही करांडे कुटुंबाने बेदम मारहाण केलं आणि त्याच्या राजू करांडे, सुवर्णा करांडे, अंकिता करांडे, राम करांडे यासह त्यांच्या कुटुंबातील यांच्यासह अनोळखी 8 ते 10 जणांनी आमच्या कुटुंबाला, माझ्या मुलग्याला, माझ्या मुलगीला, माझ्या आईला, माझ्या पत्नीला मारहाण केली। एक पोलीस पाटील या नात्यानं मी त्यांना नियम वेळेत बंद करा, साऊंड बंद करा हे सांगण्यासाठी गेलेलं असताना त्यांनी विनाकारण मला मारहाण केलं, माझ्या कुटुंबाला मारहाण केलं। नियमाचं पालन सांगण्या जाणाऱ्या पोलीस पाटलावर हल्ला करणे हे कितपत योग्य आहे हे आता तक्रार दिल्यानंतर आम्हाला काय न्याय मिळतो हेच आता आम्ही बघणार आहोत। पाटील संघटनेचा अध्यक्ष असे सांगतो की काल टाकळी गावामध्ये जो प्रकार घडला, टाकळी गावचे पोलीस पाटील संजय माने यांना जी मारहाण झाली मिरवणुकीमध्ये, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असताना पोलीस स्टेशनमधून किरकोळ कलम लावून गुन्हा दाखल झालेला आहे। तरी 132 कलम 132 व 121(1) याप्रमाणे त्या गुन्हेगारांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची संघटनेच्या वतीनं अपेक्षा आहे। त्या पद्धतीनं आम्ही PI साहेबांना निवेदन देत आहोत।